यानंतर राज्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण विदर्भाला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नाशिक, घाटमाथा, सातारा, सांगली, कोल्हापूरला सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे आपण पाहतोय की राज्यामध्ये सुद्धा आता काही भागामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला। मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर कोकणामध्ये सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सध्या राज्यामध्ये सुद्धा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना सुद्धा आता अनेकांना देण्यात आलेल्या आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सोबतच मुंबई, ठाणे, पालघरला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच एव्हाना रात्रीपासूनच काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा या ठिकाणी सध्या पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने देण्यात आलेला आहे। या मुसळधार पावसामुळे, या अलर्टमुळे आता सध्या हवामान विभाग जे आहे ते सुद्धा आता अलर्टवर आलेला आहे। प्रशासन सुद्धा अलर्टवर आलेला आहे। ज्या ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवू शकते त्या ठिकाणी एनडीआरएफचे जवान सुद्धा आता तिथे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा आता प्रशासन जे आहे ते आता सतर्क झाल्याचं चित्र आहे। नदीकाठच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। धरणांमधून सुद्धा जे आहे तो आता विसर्ग सोडायला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला सुद्धा आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। विशेषतः कोकणामध्ये सुद्धा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। याच पार्श्वभूमीवरती प्रशासन सुद्धा आता अलर्टवर आलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी पाणी साचू शकतं त्या ठिकाणी आता प्रशासन रस्त्यावर उतरून आता काम करतंय। सोबतच मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी सखल भागामध्ये जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण काही वेळापूर्वी बघितलं तर अंधेरी सबवे सुद्धा जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे आता चाकरमान्यांची जी आहे, कामावर जाणाऱ्यांची जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय या ठिकाणी होतीये। अनेकांना वाहतूक कोंडीचा सुद्धा आता या पावसामुळे त्रास सहन करावा लागू शकतो। नाशिकसह, घाटमाथ्यासह अनेक ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे आपण पाहतोय की राज्यामध्ये सध्या मुसळधार पावसाचा जो आहे तो आता इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने आजच हा इशारा दिलाय। सोबतच ज्या ठिकाणी पाऊस बरसतोय त्या ठिकाणी प्रशासन सुद्धा आता अलर्टवर आलेला आहे।